नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी पर्व यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत। आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव तसेच शेतीविषयक माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे, कापसाला कशा प्रकारे मागणी मिळते, येणाऱ्या काळामध्ये कापसाचे भाव कुठपर्यंत वाढतील, सध्या कोणत्या बाजार समितीमध्ये किती भाव मिळाला कापसाला, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। सीसीआय व्यापारामार्फत 1,67,000 क्विंटल कापूस खरेदी। सीसीआयकडे कापूस विक्री नोंदणीची अंतिम तारीख 31 डिसेंबरपर्यंत निश्चित आहे। तर केंद्र शासनाच्या कापूस खरेदी योजनेअंतर्गत सीसीआय व खाजगी व्यापाऱ्यांनी बाजार समिती माध्यमातून दिनांक 18 डिसेंबरपर्यंत 1,66,968 क्विंटल कापसाची विक्री खरेदी केली आहे। सीसीआयकडे कापूस विक्री नोंदणीची अंतिम तारीख 31 डिसेंबर निश्चित केली आहे। त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून शेतकरी किसान ॲपवर तातडीने कापूस नोंदणी करावी, असे आवाहन सभापती पंकज आंबेगावकर व सचिन शिवनारायण सरडा यांनी केले। तालुक्यातील एकूण 18,617 शेतकऱ्यांनी गुरुवारी किसान ॲपद्वारे सीसीआयकडे कापूस विक्रीसाठी नोंदणी केली। यापैकी 6,924 शेतकऱ्यांनी कापसाची मजुरी दिली। उर्वरित नोंदणी प्रक्रिया ही टप्प्याटप्प्याने तपासणी अंतर्गत पूर्ण करण्यात येत आहे। आकडेवारीनुसार 18 डिसेंबरपर्यंत सीसीआय मार्फत 90,098 क्विंटल खाजगी व्यापाऱ्यांमार्फत 76,870 क्विंटल कापसाची खरेदी झाली। हमीभावाने कापूस विक्रीसाठी सीसीआयचा पर्याय शेतकऱ्यांना अधिक लाभदायक ठरत आहे। सध्या कापसाला 7,100 ते 7,500 रुपयांपर्यंत भाव मिळत असून अनेक शेतकरी अद्याप नोंदणीपासून वंचित आहे। 31 डिसेंबरपर्यंत नोंदणीची अंतिम संधी असल्याने शेतकऱ्यांनी विलंब न करता कागदपत्रे पूर्ण करून किसान ॲपवर नोंदणी करावी, असे आवाहन बाजार समितीने केले आहे। नोंदणी न केल्यास सीसीआय मार्फत कापूस विक्रीचा लाभ मिळणार नसल्याचे शेतकऱ्यांनी दखल घ्यावी असे सांगितले आहे। तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो, चला तर मग बघूया कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळाला। तर पहिली बाजार समिती वरोरा जात आहे। लोकल आवक आलेली 245 क्विंटलची। किमान दर भेटले 7,200 रुपये, कमाल दर भेटले 7,600 रुपये आणि सर्वात दर भेटले 7,400 रुपये। त्यानंतरची बाजार समिती वरोरा शेवगाव जात आहे। मध्यम स्टेपल आवक आलेली 152 क्विंटलची। किमान दर भेटले 7,200 रुपये, कमाल दर भेटले 7,550 रुपये आणि सर्वात दर भेटले 7,400 रुपये। त्यानंतरची बाजार समिती भिवापूर जात आहे। वरलक्ष्मी मध्यम स्टेपल आवक आलेली 1,050 क्विंटलची। किमान दर भेटले 7,200 रुपये, कमाल दर भेटले 7,500 रुपये आणि सर्वात दर भेटले 7,350 रुपये। त्यानंतरची बाजार समिती अमरावती आवक आलेली 95 क्विंटलची। किमान दर भेटले 7,300 रुपये, कमाल दर भेटले 7,450 रुपये आणि सर्वात दर भेटले 7,375 रुपये। त्यानंतरची बाजार समिती सावनेर आवक आलेली 3,900 क्विंटलची। किमान दर भेटले 7,200 रुपये, कमाल दर भेटले 7,300 रुपये आणि सर्वात दर भेटले 7,270 रुपये। त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती आवक आलेली 184 क्विंटलची। किमान दर भेटले 7,300 रुपये, कमाल दर भेटले 7,475 रुपये आणि सर्वात दर भेटले 7,387 रुपये। त्यानंतरची बाजार समिती समुद्रपूर आवक आलेली 577 क्विंटलची। किमान दर भेटले 7,000 रुपये, कमाल दर भेटले 7,550 रुपये आणि सर्वात दर भेटले 7,200 रुपये। त्यानंतरची बाजार समिती पारशिवनी जात आहे। HR लांब स्टेपल आवक आलेली 1,252 क्विंटलची। किमान दर भेटले 7,300 रुपये, कमाल दर भेटले 7,375 रुपये आणि सर्वात दर भेटले 7,340 रुपये। त्यानंतरची बाजार समिती जालना जात आहे। हायब्रिड आवक आलेली 2,201 क्विंटलची। किमान दर भेटले 7,690 रुपये, कमाल दर भेटले 8,010 रुपये आणि सर्वात दर भेटले 7,882 रुपये। पुढची बाजार समिती अकोला जात आहे। लोकल आवक आलेली 2,231 क्विंटलची। किमान दर भेटले 7,689 रुपये, कमाल दर भेटले 8,010 रुपये आणि सर्वात दर भेटले 7,789 रुपये। तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव जे की आमच्यावरून झालेले होते। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा। यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।